एकाच बाणामध्ये त्या पर्वताला चक्काचूर करून टाकलं. जसं गिरणीमध्ये दळण टाकतो दाण्याचं आणि खालून पीठ निघतंय ना, तसं त्या बाणाने त्या पर्वताचा चक्काचूर करून टाकला. बारीक 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 तुकडे त्या ठिकाणी करून पाहिले टाकले तर, आणि त्या त्राटिका नावाच्या असणाऱ्या असुराने त्या ठिकाणी पाहिले. अरे म्हटले, या पर्वताच्या खाली कोणी जर 1000 माणसं आले तर ते मेले असते, आणि या इतकुशा पोरानं एका बाणाने एवढा मोठा पर्वत पिठासारखा करून टाकला. लक्षात आलं तिच्या की साधारण कोणीतरी नाही. विश्वामित्राने यज्ञाच्या संरक्षणा करण्याकरता कोणीतरी अद्भुत व्यक्ती या ठिकाणी आणला. म्हणून दुसरा पर्वत त्या ठिकाणी उचलला महाराज त्राटिकेनं, आणि तोही पर्वत प्रभू रामचंद्राच्या अंगावर टाकला. आणि प्रभूने पुन्हा बाण त्या ठिकाणी दिला, आणि तो बाण तिथे लागला. आणि चेंडूच्या प्रमाणे एखाद्या माणसाने चेंडू हातात घ्यावा आणि लांब त्या ठिकाणी फेकून द्यावा, लांब कुठेतरी त्या ठिकाणी तो चेंडू पडावा. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्राने बाणाच्या वर्षावाने तो त्या ठिकाणी पर्वत लांब देत त्या ठिकाणी टाकून दिला. पण यज्ञ काही बोलू दिला नाही, मंडप काही बोलू दिला नाही. विश्वामित्राने त्या ठिकाणी पाहिजे. प्रभूला म्हणतात, प्रभू जास्त वेळ त्या ठिकाणी घालवू नका. याच त्राटिकेनं आतापर्यंत आमच्या यज्ञाचा ध्वंस केला. आता वेळ न घालवता एकच बाण त्या ठिकाणी काढा, त्राटिकेचा वध करा. मात्र महाराज प्रसन्न त्या ठिकाणी काय झाला पाहत. लगेच प्रभू रामचंद्राने बाण काढला आणि तो बाण त्राटिकाच्या दिशेने मारला. तर त्राटिकेच्या गळ्याला हृदयस्थानामध्ये तो बाण ठोकला. आणि त्राहिमाम त्राहिमाम